नमस्कार मित्रांनो, लालबावटा लेनिनवादी पक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय इथे बेमुदत आंदोलन सुरू होते आणि बेमुदत 13 दिवस आंदोलन केल्यानंतर प्रमुख आरोपी अटक झाला आणि त्यानंतर लालबावटा पक्षांनी आपल्या आंदोलनाला स्थगिती दिलेली आहे. तरीसुद्धा त्यांनी पुढचे इशारासुद्धा दिलेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. कॉम्रेड लाल सलाम. आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत निर्णायक धरणे आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे. या 13व्या दिवसामध्ये सतत 8 वेळा जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आणि बाकीच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र 8ही वेळा चर्चा फिसकटली आणि रात्रंदिवस या ठिकाणी अतिशय शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाला शेवटी यश मिळालेलं आहे. हा यश अतिशय ऐतिहासिक यश आहे. पालघर जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या चिवाटीने आंदोलन हे पहिल्यांदा आंदोलन झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मुख्य आरोपी कुंदन संख्येला सध्याच्या घडीला अटक होऊन 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे आणि बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन येत्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा आणि रास्ता रोकोची आपण हाक दिली होती. त्या संदर्भात आज अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाला बोलावून आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे बुधवारी शिष्टमंडळ बोलावलं आहे त्यांनी चर्चेला. मात्र हे आंदोलन आजपासून आम्ही आज 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्ताने इथल्या कार्यकर्त्यांनी पालघरच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आणि हे आंदोलन आपण तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या आंदोलनामध्ये ज्या कोणी संघटना असतील, इतर समाजसेवा करणारी लोक असतील, पत्रकार बंधू असतील, या लोकांनी चांगल्या पद्धतीने 13 दिवस आपल्याला सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो पक्षाच्या वतीने. काही हितचिंतक लोकांनी आपल्या लोकांना जेवणाची व्यवस्था करून दिली, थोडीफार जे काय सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि हे आंदोलन बुधवारी पुन्हा एक मोठ्या संख्येने आंदोलन होणार आहे असे तुम्हाला आवाहन करतो. इथेच थांबतो. मी पार्वती पाडेकर, लालबावटीची कार्यकर्ता. आज आम्ही 13 दिवस झाले इथे आंदोलनाला बसलो. आमची लेडीज लोक, लहान लहान मुलं वगैरे घेऊन बसले, आमची जेंट्स लोक, पोरं वगैरे बसली. पण आम्हाला इथे कसलीच सोय केली नाही किंवा पोलिसांनी आम्हाला कसली हेल्प नाही केली. आज ती मॅडम कोण कलेक्टर आहे, कुठली मॅडम आहे माहिती नाही. लेडीज असून सुद्धा आम्हाला लेडीज लोकांना बाथरूमची सोय नाही करून दिली, लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही. आमचे कार्यकर्ता लोकांनी घरून पाणी आणलं, इकडे चुली जेवण वगैरे त्यांनी स्वतःनी खर्च करून केला एवढे दिवस झाले. तर त्यांना लाज वाटली पाहिजेत होती की एवढे दिवस आम्ही बसलो, त्यांनी आमचं काय म्हणजे हे नाही केले, आमच्याकडे लक्ष अजिबात दिलं नाही कुठल्याही अधिकाऱ्याने. बस मला एवढंच बोलायचं. 22 तारखेपासून त्यांचं निर्णायक आंदोलन या ठिकाणी सुरू केलं होतं. तर त्यामध्ये काही त्यांच्या मागण्या होत्या. तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या शिष्टमंडळाची जवळपास या कार्यालयामध्ये आम्ही 3 वेळा बैठक आयोजित केली होती. आणि कालच्या बैठकीमध्ये तपासी अधिकारी, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या ह्यांच्या PD आहेत, प्रकल्प संचालक DRDA, तर यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मग यांची अर्जदारांची जी मागणी होती की जो गुन्हा नोंद झालेला आहे पाठीमागच्या एका केसमध्ये परनाळीच्या, तर त्या केसमधील आरोपींना अटक करण्याबाबतची, तर त्यातल्या एका मुख्य आरोपीला त्यांनी अटक केलेली आहे आणि कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आणि एक घरकुलाचा एक विषय होता, तर घरकुलाच्या विषयामध्ये सुद्धा त्यांनी एक टाईम बाउंड कार्यक्रमाचं त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत तर त्या महत्त्वाच्या मागण्याची पूर्तता झालेली असल्यामुळं आम्ही त्यांना आजच्या या पत्राद्वारे विनंती केलेली आहे की हे बेमुदत जे त्यांचं निर्णायक आंदोलन आहे ते पाठीमागे घ्यावं. आणि त्यांना प्रकरणामध्ये किती आरोपी आहेत आणि परनाळीच्या त्याच्यातले डिटेल्स मला नाही सांगता येणार आणि ती केस आता कोर्टामध्ये असल्यामुळं त्याच्यावर बोलणंही योग्य होणार नाही. परंतु त्याबाबत आता सोमवारीच हिअरिंग आहे कोर्टामध्ये, तर फिर्यादी म्हणून ह्यांना देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून बाजू मांडायची संधी आहे. या बाकी मागण्या त्यांनी म्हणजे तुम्ही निवेदनासंदर्भात त्यांना कळवले की बाबा मागे घ्या, त्या तुमच्या मागण्या आहेत त्या आम्हाला मागण्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत आणि आता त्यांनी एक पत्र दिलेलं आहे. तर त्याबाबत आम्ही 7 तारखेला संबंधित अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक ठेवलेली आहे.
तर त्यामध्ये आम्ही सकारात्मक चर्चा करू. तर त्यांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि ते आज आंदोलन त्यांचं स्थगित करत आहेत. त्यामुळे त्यांचं देखील मी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो.